इकडचा सातबारा नाही तिकडचा दे. तिकडं वावर नव्हतं ना एवढं गांडीच्या त्याला. इकडं आल्यावर कष्ट करून कमीलं त्यांनी. तुमच्या डोक्यात काय किडे पडलेत का? माझं आणि त्यांचं काय लाड भाऊचं माझं काय झालंय का? माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला एवढं जरी कळालं देवेंद्र फडणवीस काय चीज आहे तरी बस. आणि तुम्हाला जर आमच्या मनातला गैरसमज काढायचा असला देवेंद्र फडणवीस विषयी, हे महत्वाचं स्टेटमेंट करतोय तुम्हाला जर वाटत असेल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल गैरसमज झालाय, पुन्हा जर तुम्हाला तेच वाटत असेल तर तुम्ही मागण्याची अंमलबजावणी करा. तुम्हालाच कळण गैरसमज आहे का नाही. एकदा जर त्यांनी आमच्या मागण्या मंजुऱ्या दिल्या, आम्हाला काय करायचं त्यांच्याविषयी बोलून का बोलायचं आम्ही. पण त्यांना मराठ्याला नाही द्यायचं, त्यांना ओबीसीच्या पाहुण्याला द्यायचं. पण आम्हाला फक्त म्हणायचं सोयरे बसत नाहीत. ओबीसीचे सोयरे नाही बसलेत. कोण बसले रे? ओबीसीचे सोयरे नाही तर कोण? 180 जाती होत्या 1967 ला. आज त्या पावणे 400 झाल्यात. सोयरे नाहीत तर कोण? त्यावेळेस घातलेली माळी समाजाची जात, उदाहरणार्थ देतो तशा सगळ्या जाती धरा, त्यांचं रक्ताचं आहेत का नातं? बाकीचे घातले 6 जाती द्या, फुलमाळी बेलमाळी नंतर ज्या घातल्यात, हे रक्ताचे आहेत का? संबंधींचे भावकी आहे का यांची? एक माळी पहिल्यांदा घातला, बाकीचे आलेले 5-6 हे सोयरे नाहीत तर कोण आहेत त्यांचे? आम्हालाच आईकडची जात जमत नाही, सगळे सोयरे जमत नाहीत. त्यांचे सगळे सोयरे नाही गेले. कोण गेले? कोण गेले? फक्त त्यांची पोटजात उपजात म्हणून घातलंय त्यांना आत. मग मराठीची पोटजात कोण बी होत नाही का? त्यांना जे रूल आहे तेव्हा मला कसं काय नाही? तुम्ही सगळे त्यांचे सोयरे घातले. मराठ्यांनो सावध व्हा. हे त्यांना आरक्षण खोटं दिलंय, बोगस, फक्त मतासाठी. मत यांचं सगळं आरक्षण खोटं, सगळं उडत ओबीसीचं. का सरकार उडवत नाही मराठ्यांनी समजून घ्या. कारण यांना वाटतं ओबीसी मतदान करणार नाही म्हणून त्यांनी तसं टिकेले, ते खोटं असू. आणि आपल्याला का भेट नाहीत तर ओबीसी सारखं आपण त्यांना पाडित नाहीत म्हणून तुमच्या लेकराचं कल्याण होईना. ते ओबीसीचं आरक्षण खोटं हे सरकारला माहिती, फक्त मत निवडणुकीत देतात म्हणून दिलंय, विरोधात जाणार नाहीत म्हणून दिलंय. आणि आपले मराठी आपण त्यांनी आपल्याला नाही देऊन बी त्यांनाच मतदान करतो म्हणून ते आपल्याला भ्यानात. त्यांना जर एकदा कळालं मराठ्यांचे मत आपल्याला नाही, तुम्हाला सांगतो मराठ्याच्या मागे ते आरक्षणच नाही काही घेऊन पाळणार. खोटं आरक्षण, बोगस आरक्षण दिलं ओबीसीला सगळं. कारण पोट जाती उपजाती घालताच येत नाहीत. सोयरे कस काय घातली? रक्ताच येत का ते? आम्ही अरे एका गावात 8-9 एकत्र असलेले द्यायना, पुतण्याला दिले आणि त्याच्या भावाला द्यायना बघा. आणि यांनी पोट जाती उपजाती म्हणून 1994 ला सगळे पाहुणेच घातले त्यांची. आणि आम्हाला म्हणतात पाहुण्याला देता येत नाही, सगळ्या सोयऱ्याला देता येत नाही. आणि त्यांचे 180 ओरिजिनल जाती घातल्या होत्या, नंतर 450 घातल्या. सोयरेच घातले ना. त्यांचं कोणतं रक्तात नव्हतं? भावकी आहे का? समान आडनाव आहे का? दाखव, चल दाखव ना. पहिल्या 180 जाती नंतर कशा घातल्या ते दाखव. समान आडनाव आहेत म्हणून घातल्या. म्हणजे आमच्या समान आडनाव असून बी द्यायला तयार नाही. कारण आमची भावकी फक्त गावं सोडून लांब लांब गेलेत. त्या गावाहून आलेला असला मग तू काय कर, इकडं आला ना, इकडचा सातबारा नाही तिकडचा दे. तिकडं वावर नव्हतं ना एवढं गांडीच्या त्याला. इकडं आल्यावर कष्ट करून कमीलं त्यांनी. तुमच्या डोक्यात काय किडे पडलेत का? नोंद निघाली जन्म मृत्यूवर, फसलीवरती, एखाद्याचा रजिस्ट्रीला साक्षीदार